मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण सॅटिन सिल्क साडीचा टॉप बघणार आहोत. सलवार पॅटर्न मी आधी शिवला आहे, तो तुम्हाला नाही दाखवला आहे कारण सलवार बऱ्याच जणींना येते किंवा मी दुसऱ्या साडीचाही तुम्हाला दाखवीन सलवार कशी शिवायची पूर्ण. पण हे मी तुम्हाला डायरेक्ट टॉप दाखवते आहे. ह्याच्या आधी टॉप कसा शिवायचा आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही आधीचा एक व्हिडिओ माझे पहिले जुने व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पूर्ण कुर्ती कशी स्टिच करायची मी स्टेप बाय स्टेप दाखवले. आता मी तुम्हाला इथे फक्त नेक दाखवते. अस्तर लावून आपण टॉप जोडून घेतलेला आहे. सॅटिन सिल्क साडी आहे, खूप जुनी साडी आहे ही. आता हा आपण गळा तयार करतो आहे. कॅनव्हासवर मी गळा तयार करून घेतला आहे आणि आपण त्याची आतली बाजू 5 इंच कट करतो आहे. पंचकोनी गळा आहे. कॅनव्हासवर गळा कसा शिवायचा हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आधीचे व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप साऱ्या टिप्स मी त्याच्यात दिलेल्या आहेत मध्ये. आता आपण याच्यावर हे ठेवणार आहोत, पिना लावून घेणार आहोत आणि सेंटरपासून शिवायला सुरुवात करायची कधी, म्हणजे गळा पॅटर्न आपला जो आहे म्हणजे वरती जो कॅनव्हास ठेवला आहे तो सरकत नाही. सेंटरच्या साईडनी सुरुवात करायची थोडंसं. तुम्हाला कोणते ब्लाऊजचे पेपर कटिंग हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की दाखवेन. प्लेन पेपरवर दाखवेन, खास तुमच्यासाठी. तुम्हाला वर्तमानपत्राच्या पेपरवर कळत नसतील तर प्लेन पेपरवर, कार्ड पेपरवर दाखवेन. माझ्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. शोल्डर उतरत नाहीत. माझे ड्रेसचेही एक टेक्निक अशा आहेत की माझे ड्रेसचे शोल्डर उतरत नाहीत, ब्लाऊजचेही उतरत नाहीत. आता हे दुसऱ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. शिवण येण्यापेक्षा फिनिशिंगनी शिवता यावं हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही टेक्निक ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ स्लो करून बघा. प्रत्येक व्हिडिओ माझा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या हे दाखवलेल्या आहेत पद्धती. शिकतो आपण शिवायला, पण फिनिशिंगनी शिवायला स्टिच करता येणं हे महत्त्वाचं आहे. कटिंग योग्य पद्धतीने करता येणं. गळ्याच्या साईडने शोल्डर आपला वर उचलला जातो गळा, कधी ड्रेसचा तो का उचलला जातो, ह्या साऱ्या टेक्निक मी कटिंगमध्ये दाखवलेल्या आहेत. तुम्ही कटिंगचे व्हिडिओ पण बघा. हे नॉचेस द्यायचे आहेत कॉर्नरला आणि त्याच्यावर प्रेस स्टिच मारून घ्यायची, कॅनव्हासची पट्टी उलटवून, म्हणजे गळा आतल्या बाजूला छान बसतो. ही कस्टमरची खूप वर्षापूर्वीची साडी होती, सेम अशीच्या अशी आहे पूर्ण साडी. ब्लॅक बॉर्डर फक्त खाली आहे. पण आता दुसरं काय लावायचं म्हणून मी ब्लॅक कलरची पायपिंग पुढे लावली. आपण त्याला फूट बदलतो आहे, एक साईडचा फूट लावतो आहे कारण आपल्याला पायपिंग जोडायची आहे. वन साईड फूटनी तयार पायपिंग आपल्याला जोडता येते. आधीचे व्हिडिओ न चुकता बघा. ज्या शिवणाऱ्या आहेत त्या नक्की बघतील. जी तयार पायपिंग मिळते तीच मी यूज केले. आता हा गळा ठेवून त्याच्यावर तुम्ही झूम करून बघा व्हिडिओ. साईडने टीप आता आपण त्याच्यावर मारत जायची. आता कॉर्नरला जेव्हा इथे येईल तेव्हा एक नॉच द्यायचा पायपिंगला, म्हणजे ती फिरवता येते पायपिंग. हा नॉच दिला आहे मी. जिथे कॉर्नर्स आपले येतील तिथे ते नॉचेस द्यायचे. ॲक्च्युली हे तुम्हाला दाखवायचं आहे आपल्याला तयार पायपिंग कशी लावायची पंचकोनी गळ्याला. त्याच्यासाठी मी हा ड्रेस दाखवला आहे. तयार ड्रेस कसा शिवायचा आधीचा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी
पूर्ण ड्रेस किंवा पूर्ण ब्लाऊज नाही दाखवू शकणार, फक्त ब्लाऊजचं बॅक पार्टच दाखवेन. बघ, कारण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कसे शिवायचे फिनिशिंगनी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत. ड्रेस ब्लाऊज तुम्हाला आधीचे व्हिडिओ पण बघावे लागतील. हे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे फिरवता येते. आणि ह्या अजून एक गोष्ट, स्टीम आयर्ननी इस्त्री केली तुम्ही तर तुम्हाला अजून छान फिनिशिंगनी हे बसतात. नॉर्मलने पण इस्त्री करू शकता, पण कपडा टाकून करा. आता हल्ली स्टीमच्या इस्त्री निघाल्या आहेत, त्यांनी सुद्धा तुम्ही इस्त्री करू शकता. नाहीतर कधीही ड्रेस ब्लाऊजवर असे सिल्क असतील तर पातळ अस्तरचा तुकडा व्हाईट ठेवून द्यायचा आणि तो टाकून आपण इस्त्री करायची, डायरेक्ट इस्त्री फिरवायची नाही. स्टीम आयर्न काहीतरी 3,500 रुपयाला मिळते, त्यानेही छान होतं आणि ड्रेस फिनिशिंगमध्ये दिसतात. प्रेस केल्यावर जास्त फिनिशिंगमध्ये दिसतो ड्रेस कधी, कारण शिलाईच्या ह्याच्यामध्ये फिनिशिंग एवढी दिसत नाही. आता आतल्या बाजूने पण एक टीप मारायची आहे, पण त्यावेळेला सिंगल फूट आपण काढायचं आहे. आतल्या साईडने दाबटीप मारताना रेग्युलर फूट लावायचं आहे. माझा असा फूट आहे हा की मिडल आणि दोन्ही साईडने असा वापरता येतो, असा फूट आहे. आता मी मिडलला करून घेणार. असा हा आपल्याला फूट ऑनलाईन मिळतो हाय स्पीडच्या मशीनला. हाय स्पीडच्या मशीनचे काही फूट पण आपल्याला ऑनलाईन मिळतात. मी हा ऑनलाईन घेतला आहे. अजून एक टेक्निक हाय स्पीडच्या मशीनवर आहे की आपण हाय स्पीडच्या मशीनवर पिकोही करू शकतो, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आतल्या बाजून आपण आता ही दाबटीप मारतोय. आणि कॅनव्हास उलटवला आहे तिथे आपण हातशिलाई मारून घ्यायची पाठीमागे. तुम्हाला कोणते कटिंग पाहिजे असतील ब्लाऊज ड्रेसचे साईजनुसार सांगा कमेंटमध्ये, मी नक्की देईन. हे पायपिंग कशी लावण्यासाठीचा व्हिडिओ होता हा. कुर्ती कशी शिवायची मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. कसं वाटलं सांगा मला नक्की. लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला मिळणार आहेत. मला अपलोड करायला वेळ कमी मिळतो. थँक्यू.